झाला चकवा चांदण एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझे बाळ एकला घरी या पदर पसरती तुमच्या पुढे मला जाऊ दे. कमलीला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड. जो पंचुम्याचा कडा आहे तिथं न तटबंदी न बुरुज कडा असा भरत तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतं. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं
तान्हबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.